आनंदी, सीसा खेळूया सर. काय? नाही, मुलांसाठी म्हणतोय मी. आपण नाही काही. ते कसं चिंगी आणि टग्या, ते दोघांच्या वजनामध्ये इतका फरक आहे ना की चिंगी वरच राहते. मी म्हणत होतो की एकावर तू चिंगीला घेऊन आणि मी एकावर टग्याला घेऊन त्यांना पण ते सीसोचा आनंद घेता येईल ना. मग ते व्यवस्थित बॅलन्स. आनंदी, मगाशी मी खूप बोललो आपल्या हनीमून विषयी. रागवू नकोस प्लीज. खरं म्हणजे मी जे काही बोललो ती फक्त थट्टा होती. तूच प्लॅनिंग केलं होतंस, तूच सगळ्या गोष्टी केल्यास आणि आपण हनीमूनला गेलो. तिकडे घालवलेला प्रत्येक क्षण, तो काळ माझ्या आयुष्यातला खूप सुंदर काळ होता. मी कधीच विसरू शकणार नाही ते. तेव्हा थट्टा केली म्हणून प्लीज रागवू नकोस. सॉरी. टग्या, राघवराव तुम्ही पण जुदा. टग्या, टग्या कुठे गेला टग्या? काय रे नंदू, एवढ्या अर्जंटली का बोलायला? नाही, अर्जंटली असं काही नाही. मी हे द्यायला आलो होतो. हे काय? पेप्सी कोला. हे का आणलंयस तू? ते तू म्हणालीस ना चिंगी बरोबर कोण आलाय. हा, टेंग्या. टेंग्या नाही रे, टग्या टग्या. हा, टग्या. ते चिंगे आणि टग्या तुम्हाला त्रास देत आहेत ना. मग तू एक काम कर, ह्यातले 2 पेप्सी कोले त्यांना दे, पण वेगवेगळ्या रंगाचे दे बरं का. तुझं चांगलं आहे का माझं चांगलं आहे असं म्हणत ना अर्धा तास शांत बसतील ते, आणि तुमच्या डोक्याचा त्रास सुद्धा कमी होईल. आयडिया चांगली आहे, पण दिलंही असतं. पण ते दोघं जण आता घरात नाहीयेत. दादा आणि आनंदी त्या दोघांना फिरायला घेऊन गेले. हो का? मग तू खा. मी खाऊ? चालेल. मे मला ऑरेंज फ्लेवर. ऑरेंज. मस्त आहे रे. नंदू, आमच्या घरात ना लहान मुलांच्या वर्तन ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना हे नेऊन देते, म्हणजे डोकी जरा शांत होतील त्यांची. हा म्हणजे ते नंतर सांगते रे. नंतर भेटू आपण. एक मिनिट. कोण? ते मला पण हवंय. आम्हाला आणलंयस ना, आम्हीच खाणार. तू नंतर खा रे. चल बाय बाय बाय. वर्षा, औषध खाऊन आता ही झाली मज्जा. कसली मज्जा? तुमच्याकडे इस्पिकचं पान नाहीये? तुम्ही का हुकूम टाकलात? इस्पिकचं पान असताना बघा आता हुकूम टाकलात. तुम्ही असं चिटिंग नका करू. काय माहिती मालतीताई, आता माझे 4 हात झाले, स्वतःचे 2च हात झाले. जळ तुकडे चिटिंग करताय तुम्ही. बोला ना. अरे हो, तुमचं काय चाललंय हो? अगं तू गप्प, यांना नियमच कळत नाही. मला नियम नका शिकू. सुलक्षणा करणीला नियम नाही शिकवायचे. त्यांच्याकडे आहे इस्पिकचं पान. तुम्ही चिडता आणि तुम्ही रडता. रडताय. दिसतंय कोण रडतंय ते. बघा बघा. दिसतंय ना कोण रडतंय ते, कोण चिडतंय ते बघतो ना. मला मुलं परवडली रे. पेप्सी कोला. घ्या 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 घ्या. थंड व्हाल जरा. घ्या घ्या. नाही ग. बघा ना, प्लास्टिक घालायला बघतामध्ये. गाडी आले पण कोणी उतरत का नाही?
हा बरं टग्या ए बाळा उठतो जागा आहेस? चिंकी बाळा हे घे हे घे. उठलीस ना तू आता जा मग आता घरात. हा पण आई तू चल ना ग घरी. आता उठलात ना तुम्ही दोघं मग जा बरं झोपा दमलायत दोघही. पण का तुला खालती यायचं आनंदी? टग्या तुला नाही कळणार बाळा. जा तुम्ही मी नाही येऊ शकत. गो आनंदी एवढं पण तुझं प्रेम नाही आमच्यावर? तू एक दिवस आमच्यावर राहू शकत नाही? नक्की काय झालं एवढं तू येत नाही असते? टग्या अरे मला खाली जावं लागेल बाळा. खाली तर आहे मी. तुला वाटलं तेव्हा ये मला भेटायला. आता येतोस का माझ्यासोबत झोपायला? नाही त्याला नाही घेऊन जायचं. आधीच तो इतक्या दिवसांनी आलाय. त्यापेक्षा तूच राहा ना घरात. हे बघा तुम्ही दोघांनी हट्ट नाही करायचाय. शहाणी मुलं आहेत ना. मला माफ करा मला जावं लागेल खाली. चला अरे खाणार नाही पिणार नाही. आनंदी घरात आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. अरे तुम्हाला झोपायला बोलवलंय का? बोला माझ्या मागणं. अरे खाणार नाही पिणार नाही. आनंदी घरात आल्याशिवाय उपोषणावर उठणार नाही. अरे खाणार नाही पिणार नाही. आनंदी घरात आल्याशिवाय उपोषणावर उठणार नाही. आनंदी येत नाही माघारी. मी पण नाही जाणार तिच्या घरी. हमारी मांगे पूरी करो. हमारी मांगे पूरी करो. आनंदी येत नाही माघारी. मी पण नाही जाणार तिच्या घरी. आनंदी येत नाही माघारी. मी पण नाही जाणार तिच्या घरी. खाणार नाही पिणार नाही. आनंदी घरात आल्याशिवाय उठणार नाही. आनंदी येत नाही माघारी. मी पण नाही जाणार तिच्या घरी. आनंदी येत नाही माघारी. मी पण नाही जाणार तिच्या घरी. हमारी मांगे पूरी करो. काय करतोय? बाई बरं झालं तू आलीस. बघ आता काय ते. अरे हमारी मांगे पूरी करो. टग्या नको ना बाळा असं करूस. ए मुलांनो जा बरं आता घरी. भूक लागली असेल ना. हा आई बाबा वाट बघत असतील. भूक लागली असेल ना जा. मी गावावरनं लाडू आणलो होतो. ते उपोषण झाल्यानंतर देणार. हमारी मांगे पूरी करो. हमारी मांगे पूरी करो. टग्या का करतोयस बाळा हे सगळं? कारण तू खोटं बोललीस. तू पाटकराचं म्हणणं बरं नाहीये असं सांगून वर येत नाहीस ना. पण खरं कारण वेगळं आहे ना आनंदी. का खोटं बोलीस ग माझ्याशी? अगं तुम्ही दोघं वेगळी कशी राहू शकता? मी माझ्या आई वडिलांना नेहमी सांगतो चिंगी किती लकी आहे. आनंदी आणि राघवरावांसारखे आई बाबा आहेत तिच्याकडे. कधीच भांडत नाही. आणि आता तुम्ही दोघं एकत्र पण राहत नाही. असं का करतेस आनंदी? आनंदी राहणार इथेच प्लीज. कसं झालंय? अजून खाणार का? असं खायला मिळणार असेल ना मग आपण रोज उपोषण करू.
खाणार का? औषध खाऊन तुला एवढं सोपं वाटलं का आनंदी की तू आमरस पुरी देशील आणि मी लगेच उपोषण सोडेल? बा आनंदी, तू घरी आल्याशिवाय मी ऐकणार नाही हा? तू आता इथपर्यंत आलीस ना, मग आतमध्ये यायला काय अडचण आहे ग? ए आनंदी, तू चल ना माझ्या बरोबर आत आणि मला हे सांग की तू इथेच राहणार आहेस. मग बघ मी कशी खातो आमरसपुरी पटापट. येतेस ना ग आत? हे पण चालेल, काही हरकत नाही. बघा राघवराव, आता आनंदीने मला जसा समजवण्याचा प्रयत्न केला तसं तुम्ही नका करू. काय ना राघवराव, मी तुम्हाला बघितलंय याच खोलीत. हे असे एकटे बसले होतात. आनंदी नाही म्हणून वाईट वाटत होत. हे बघा, मला आणि चिंगीला तुम्ही दोघं एकत्र आलेले बघायचे आहेत. तुम्ही दोघं मोठे आहेत हो, पण चिंगीवर या सगळ्याचा काय परिणाम होतोय ह्याच तुम्हाला काय माहित? खूप मोठ्यासारखे बोलता एकदम. मोठ्यांना कळलं नाही ना राघवराव, तर या लहानांना मोठं व्हावं लागणार ना. बरोबर आहे, पण लहानांनी हे असं उपोषण वगैरे करणं बरं नाही ना. ओ पण आनंदी येत नाही घरी, त्याचं काय? आनंदी घरी येणार. कसं? काय याव? मंगळसूत्र? हे मंगळसूत्र मी आनंदीला देणार आणि मग आनंदी स्वतःहून या घरी परत येणार की नाही बघा. मंगळसूत्रासाठी बोलणं सोडणारी माझी आनंदी नाही राघवराव. हे नुसतं मंगळसूत्र नाहीये, माझ्या आयुष्यातली आनंदीची जागा, जी ह्यापुढे कायम तिचीच असणार आहे, ती घरात परत आल्यानंतर. काय बोलता काय कळलं नाही मला. हे बघा, हे ठीक आहे, हे जाऊ दे. मी काय म्हणतो, हे असा हट्ट करून आनंदीला परत बोलवून घ्यायचं, ह्याला काय अर्थ आहे? आनंदीने या घरात येणं, ते तिच्या इच्छेने येणं, ह्याला जास्त महत्व आहे. तसंही आपल्या घरामध्ये एवढे प्रॉब्लेम्स चालू आहेत, त्यात परत चिंगीचे आजोबा, त्यांची तब्येत बरी नाहीये, म्हणून आनंदी तिकडे थांबणं पण गरजेचं आहे. हा, पण त्यांना एकदा बरं वाटलं ना, मग बघा, मी स्वतः माझ्या हाताने हे मंगळसूत्र आनंदीला देईन आणि आनंदी स्वतः या घरी परतते की नाही बघा. पण मी नसे नव तेव्हा वाह मज्जा आली. आनंदे, काय कमाल बनवलेस आमरसपुरी. हे घे. हा, येऊन दे गरमागरम पुरी. घे बाळा. चिंगी, ना सांगतो आबांच्या तिन्ही पोरग्यांमध्ये चांगलं जेवण कोण करतं? कोण? आपली आनंदी, तुझी आऊस. आनंदी गावात होती ना, तेव्हा मी माझ्या घरी कधी जेवलोच नाही. बोल वय ना आनंदी. हो बाळा, पण टग्या, हा, ताई पण मच्छीचं कालवण काय कमाल करते रे. हो हो, पण तुझे एवढं चांगलं म्हणत येत ना तुला. टग्या, पुन्हा माझ्यावर चिडायचं नाही हं? नाही चिडणार. माझा जीव आहेस तू, आणि तू पण. तू असं चिडलास तर कसं चालेल बरं? मी कोणाकडे बघायचं? माहेरचा माणूस आहेस ना तू.
अगं नाही चिडणार ग आजपासून आनंदी. आणि आता कसं आहे सगळं नीट होणार आहे. मला एक गंमत माहिती आहे. काय गंमत आहे? अगं राघव रेवांकडे गंमत आहे. ती गंमत काय माहितीये? ती ना काय नाही. टग्या, काय गंमत आहे त्यांच्याकडे? हे बघ आनंदी, मी नाही सांगू शकत हा. ते माझं आणि राघवरावांचं सिक्रेट आहे. पण मी लवकरच मुंबईला परत येणार हे नक्की. हो का? हो. देवा सगळं नीट होऊ दे रे बाबा. माझ्या पोरीच्या मागची सगळी इडापिडा दूर होऊ दे. आणि राघवला सगळं आठवू दे हा. कोर्टामध्ये म्हणजे काय ते कलम बिलम असतात ना, ते असं खंड नको पडायला. असं पटापट पटापट. काय चाललंय तुझं? ऐक सांगते देवाला. वर्षा तुला मी सांगते अजिबात काळजी करू नको हा बाळा. हे बघ मी ना देवाला सगळं सांगितलंय. म्हणजे तुला आता काहीच काळजी करायची गरज नाही. सगळं व्यवस्थित होणार बाळा तुझं. हा सोनू. आई हे बघ, ऐक हे बघ, माझा जेवढा देवावर विश्वास आहे ना तेवढाच विश्वास माझ्या दादावर आहे. त्यामुळे मला माहिती आहे सगळं चांगलं होईल. मोठी बहीण आली. माझा नाही का विश्वास माझ्या पोरावर? हा राघवा, अरे राजा, आज केस आहे ना माझ्या राजाची. आई का सकाळपासून वाट बघताय तुम्ही? केसचा टायमिंग दुपारचा आहे. अगं बाई मला वाटलं सकाळची आहे. मी आपलं सकाळपासून तयारी करते. आहे ग माझे गुडघे गेले ग. उघडा रे कोणीतरी दरवाजा. आहे का कोणी घरात माझं स्वतःच असं? अरे उघडा रे दरवाजा. घडते एवढं बोलू नको. अरे मला ते आता आठवलं. तो मित्र तो विराज ना. हा विर्या ग बाई. मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरायचा ना. बघ केवढं सामान दिलं. बघ त्यांनी केवढं सामान दिलं. किती किंमत असेल त्या सामानाची. आनंदी अरे हो आनंदी तू आलीस. बरं झालं ग आलीस तू. आई, आजीची कंप्लेंट आहे. तिने माझे चॉकलेट घेतले. काही नाही ग काही नाही. उगाच आपलं काहीतरी बोलते. आनंदी बरं झालं तू आलीस. ही साडी तिची आहे ना? हो. द्या तिला द्या. अरे हो बाळा, देणारच आहे तिला. दादा आनंदी घे आनंदी घे. अहो साडीसाठी नाही आले मी इथे. वर्षा त्यांच्या केसचा पहिला दिवस आहे. तुम्ही निघणार आहात ना, मला पण यायचंय तुमच्यासोबत म्हणून आले. नाही बरोबर आहे. साडी मी जरी दिली असली तरी माझ्याकडून नाही येते. ते काल कोर्टामध्ये माझा एक खूप जुना मित्र भेटला बऱ्याच वर्षांनी. त्याने काही भेटवस्तू पाठवल्यात, त्यामध्ये तुझ्यासाठी साडी सुद्धा पाठवली. असा कोण मित्र आहे जो मला ओळखतो? ना ओळख ना पाळख, साडी कशाला पाठवली? मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय. पण काय माहिती, त्याला वाटलं असेल भेटवस्तू द्यावी, त्याने पाठवली. रमाताईंसाठी असेल. नाही, रमा गेल्याचं त्याला चांगलं माहिती आहे. तुलाच पाठवले त्याने. नंदू नाव ना तुझं? हो. ते हॉस्पिटलमध्ये आला होतास तू यांना बघायला? बरंच कौतुक ऐकले तुझ्याबद्दल. पाणी. आनंदीकडून. राहायला कुठे? गोविंद नगर. हो का? वा छान. आलास का रे राघवा? आलास का बाळा? हा वर्षा, आपल्याला निघायला हवा आता. हो मी पर्स घेऊन. हो ये घेऊन. मी आलेच. चिंगी आणि टग्या कुठे गेले? अरे त्यांना खाली बसवलंय. हे सगळं उगाच त्यांच्या कानावर नको ना जायला. हे घे. काय? अरे महत्वाच्या कामासाठी चाललाय बाबा. दही साखर खाऊन जा, यश मिळेल. घे बाबा घे. तू पण घे. काय तो केसचा निकाल लागू दे रे बाबा.
काय ना माझ्या पोरीच्या मागचं सगळं शुक्ल कष्ट निवारून जाऊ दे, सगळं चांगलं होऊ दे. वर्षा, ऑल द बेस्ट. सगळं चांगलं होईल. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. येतो. येतो. हा ये. ऑल द बेस्ट ग बाई. हो. मला मला कोर्टात जायचंय. अहो कोर्टात जायचंय. अहो तुम्ही कुठे चालला? थांबा बघू. थांबा तुम्ही. थांबा. अहो तुम्ही कोर्टात जाऊन काय करणार आहात? काय करणार म्हणजे अहो तिथलं सगळं वातावरण बघून माझी पोरगी बावरेल हो. तिला धीर नको द्यायला. मला जायला हवं बाजूला. अरे, पण तिकडे आनंदी आहे, राघव आहे आणि कोणतो? अहो तो नंदू सुद्धा आहे तिथे. आणि हे बघा टग्या आणि चिंगी आता खाली खेळायला गेलेत. ते वर आल्यावर विचारतील आजी कुठे. मी काय उत्तर देऊ ते मला माहित नाही. तुम्ही चला. नाही, तुम्ही नाही. ऐका मला नाही सुलक्षणा ताई, करायचं. तुम्ही अहो, शांत सोडा व्हा. मला. तुम्ही या बसा. मला सावकाश सावकाश. ऐका ना. पाय दुखेल तुमचा. बसा सावकाश. अहो माझा जीव नाही राहत आहे हो. कसलं वातावरण असतं तिथे. तो वकील कसं मोठमोठ्याने बोलत असतात. काय 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 आरोप करत असतात. तो कोणतरी तो जज असतो तो ऑर्डर करत असतो. ते पोलीस मोठमोठ्याने आवाज करत असतात. माझी पोरगी बावरून जाईल हो. गोंधळात पडेल. तिला सवय नाही ना अशा वातावरणाची हो. म्हणून सांगते मला जाऊ द्या. मला जाऊ द्या ना. कुणी सांगितलं तुम्हाला हे सगळ्यांना? तुम्ही सिनेमातल्या कोर्टात बघितलं असेल. खरं कोर्टात असं काही नसतं हो. आणि शिवाय ते फॅमिली कोर्ट आहे. कसंही असेल पण आई म्हणून भीती वाटते ना. ऐका ऐका जरा. तुम्हाला जायचंय ना मग ठीक आहे आपण जाऊया तिकडे. कुणीही कुठेही जायचं नाहीये. माझा राघव राग आहे खरंय. पण तरी सुद्धा मला खात्री आहे की राघव त्याच्या बहिणीला न्याय मिळवून देईल म्हणजे देईलच. त्यापेक्षा तुम्ही देवासमोर उभे राहा, हात जोडा आणि त्याला प्रार्थना करा. थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड, लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदारावर आपला अधिकार असतो. मग आपल्या जोडीदाराला आपण कसंही वागवू शकतो, कशीही वागणूक देऊ शकतो असा समज असलेले काही लोक आपल्या समाजात आहेत. मिस्टर अतुल भुतकर त्यांपैकीच एक आहेत. माझ्याशील वर्षा यांच्यासोबत काही वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मिस्टर अतुल भुतकर माझ्या अशील वर्षा यांना वारंवार मारहाण करत आलेले आहेत. शिबिगाळ करत आलेले आहेत. त्या मारहाणीमध्ये त्यांना बऱ्याचदा इजाही झालेली आहे. या जाचाला वैतागून माझ्या अशील वर्षा ह्या त्यांच्या माहेरी निघून गेल्या. मिस्टर अतुल तेवढ्यावरच थांबले नाहीत. रस्त्यात गाठणं, घरी जाऊन धमकावणं हे प्रकार त्यांचे सतत चालूच होते. आणि म्हणून मग मिस्टर अतुल भुतकर यांच्या विरोधात 498 अंतर्गत आम्ही FIR दाखल केलेली आहे. वर्षा, अजिबात घाबरू नकोस. हे बघ, आपली बाजू खूप स्ट्रॉंग आहे. सगळ्या गोष्टी आपल्याच बाजूने होणार आहेत. खरंच वर्षाताई, घाबरू नका बरं तुम्ही. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टींना आता धीटानं सामोरं जायला हवं तुम्ही. बरोबर आहे आनंदी. पण दादा, इथे येईपर्यंत ना मी स्वतःला खूप समजावलं, खूप धीर एकवटला. पण इथे आल्यावर त्या अतुलला बघितलं आणि अंगातलं सगळं बळच गेलं. दादा, त्याच्यासमोर काय बोलायचं ना मला नाही कळत. आपण असं करू शकतो का? आपण त्या अतुलला बाहेर जायला सांगू शकतो का? प्लीज दादा. म्हणजे तो नसला ना की मला बोलता येईल ना व्यवस्थित. वर्षा, असं नाही करता येत. दादा, मला खूप भीती वाटते रे त्याची. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हा दोघांना कधी नाही सांगू शकले.
मला मला नाही बोलायचंय त्याच्या समोर. मला खूप भीती वाटते त्याची. आनंदी तू सांग ना दादाला काहीतरी करायला. वर्षाताई हे बघा, असं समजा की हा शेवट आहे. एकदा काही केस पूर्ण झाली ना की तुम्हाला अतुल भाऊंचा चेहरा नाही बघायचा आहे. कळतंय तुम्हाला? ही संकटाने भरलेली जरी तुम्ही आत्मविश्वासाने पार केली ना वर्षाताई, तर मागे वळून बघायचं नाहीये तुम्हाला परत. नंतर तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे. सगळं चांगलं होणार आहे. म्हणजे तिचं कामाचं ठिकाण माहितीये तुम्हाला? तुम्हाला मी आत्ता पत्ता नाही का सांगितला? हा असा पुतळा आहे, तिथून राहील. जाऊया आतमध्ये. विराज, ब्रेक टाइम ओव्हर होत आलाय. येस, मी आया. या या. काय बोललास तू? काय विचारत होता तो तुला? ते माझं आणि वर्षाचं काय रिलेशन आहे वर्षाबद्दल चौकशी करत होते. पण आणि का आणि काय नाही, असं सहज गप्पा मारत होते. तू सांगितलंस काय त्यांना? हा म्हणजे गप्पा मारल्यासारखे खूप सहज बोलत होते. सहज काहीच घडत नसतं नंदू इथे. त्याच्या पुढे शांत राहायचं, काही बोलायचं नाही. कोणी तुझ्याशी काही बोलायला आलं, विचारायला आलं, आधी येऊन मला भेटायचं. अजिबात काही कोणाशी बोलायचं नाही. बर. येस. तुम्ही खूप मोठे वकील आहात असं ऐकलंय मी. पण काय हो, वाटेल ते बोलता तुम्ही. वहिनी, तुमच्याशी बोलते. तुमच्या बोलण्यानं समोरच्याला काय त्रास होऊ शकतो याची कल्पना आहे तुम्हाला? तुम्ही जे आरोप करताय ना, काय म्हणालात तुम्ही? लफडा. वर्षाताई आणि नंदूदादाच्या मैत्रीला तुम्ही लफडं म्हणताय? लफडं ह्या एका शब्दामुळे बाईच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? आणि कोणाचं ऐकताय तुम्ही? कुणावर विश्वास ठेवताय? ह्या नालायक माणसावर? ह्याच्यामुळे वर्षाताईंना किती त्रास झाला याची कल्पना आहे तुम्हाला? खूप त्रासातून गेल्यात त्या. मारायचा हा माणूस तिला. हे बघा, त्या बाईला ना ह्या माणसामुळे आयुष्य नकोसं झालं होतं. मला थोडं बोलू नाही, माझं ऐका तुम्ही. तुम्ही ते काय फोटो दाखवले, व्हिडिओ दाखवून बाईवर तुम्ही आरोप करू शकता असं वाटतंय तुम्हाला? थोडी तरी माणुसकी दाखवा. माणुसकी ना त्या नंदूदादांनी दाखवली. वर्षाताईंना आधार द्यायला आलेत ते. तुमचं काय? तुमच्यामुळे वर्षाताईंना पायरी चढावी लागली कोर्टाची. तुझ्या बहिणीला कसा बोलला तो वकील? आणि तू काय ऐकून घेतलंस? हा, सगळ्या जगाच्या पाठीशी उभा राहतोस ना, त्यांना न्याय द्यायला जातोस ना. बहिणीला न्याय नाही देता आला तुला? हा, तिला का असं एकटं पाडलंस रे? अरे मुला, कसा आहे? 1,72,000 रुपये खर्च केल्याच्या वकिलीच्या शिक्षणावर आणि हा बहिणीच्या पाठीशी नाही उभा राहू शकत आहे. अरे काय रे? हो, काय करताय? त्रास होईल आई तुम्हाला. मला नको सांगू, होऊ दे मला त्रास. मी मोठं मर्डर केस जिंकलो म्हणे आई. वा, साध्या बहिणीची घटस्फोटाची केस नाही जिंकता आली याला. ठेवलं तिला असं कुठेतरी, पाठवून दिलं. कुठे गेली असेल माझी लेक कुणाच ठाऊक. तरी मी याला सांगत होती, नको रात्रीचा अभ्यास करत जाऊ, नको दिवसा अभ्यास करत जा रे. पहाटे लवकर उठत जा. रात्रीचा अभ्यास असा वाहून जातो. पण नाही, आईचं ऐकायचं नाही. आईला अक्कलच नाही. आई मूर्ख. हॅलो. हॅलो, वर्षा, कुठे आहेस तू? दादा मी बाहेर आहे. बाहेर कुठे आहेस? हे बघ वर्षा, कुठे नाही शोधला मी तुला. आम्ही आता घरी आलेलो आहोत. हे बघ, सगळे काळजी करताय तुझी. ये बरं लवकर. दादा मी येते थोड्या वेळात. मला आता नाही घरी यायचंय. वर्षा, मी तुझ्यासोबत आहे ना. हो माहितीये दादा मला. पण दादा मला माझा वेळ हवाय.
प्लीज दादा. बरं ठीक आहे, पण लवकर घरी ये, आम्ही वाट बघतोय. आनंदी, आतमध्ये जा. जरा खचलाय बिचारा, त्याचं डोकं जरा शांत कर. मी तोंड फाटकी, मला कळलं नाही काय बोलायचं. मी फटाफट बोलून गेले त्याला. उद्या 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 त्याला कोर्टात उभं राहायचंय ना, जरा डोकं शांत असलं पाहिजे बाळा. तुझ्या पद्धतीने समजाव त्याला. हा, आई, मी नाही जाऊ शकत आत. नवरा आहे तुझा तो, तू नाही सांभाळणार तर दुसरं कोण सांभाळणार? मी इथे वर्षाताईंसाठी आले होते. माफ करा आई मला. अरे वा, चक्क इतक्या दिवसांनी नवऱ्याची आठवण आली. विचार बदलला काय? नाही म्हणजे बदलणार होताच म्हणा. बरे एनिवे, मला एवढंच सांग, तू घरी येणार आहेस का मी तुला घ्यायला येऊ? नीच माणसा, कोर्टात केलास तेवढा नीचपणा पुरे नाही झाला का रे तुला? तुला काय वाटलं तू केस जिंकलास? आता बघ उद्या माझा दादा कशी वाट लावतो तुझी कोर्टात ते. तू जे जे काही लपवलंयस ना ते उद्या सगळं बाहेर निघणार आहे. तुझा इतिहास, तुझी कुंडली सगळं बाहेर निघणार आहे. उद्या तू केस हरलाच म्हणून समज. भाऊ माझी वाट लावणार आहे. आजपर्यंत फक्त अतुलचा राग बघितलायस तू. राघवा, ए राघवा. आलो आलो. नाही तू नको येऊ, मी चालले. कुठली नेसू? काळी आणि पांढरी साडी. कुठे चाललीस तू? आणि ते कोर्टात काळं किंवा पांढरच घालायचं असतं ना, मग मी त्या काळी आणि पांढरी साडी निवडली. सांग यातली कुठली नाही? आई, ते रंगाचे नियम असतात ना, ते आम्हा वकिलांसाठी असतात, तुमच्यासाठी नाही. आता वर्षा आणि आनंदी आल्या होत्या, त्याने काही असं काही घालून आल्या होत्या का? नाही ना, बघितलंस ना तू? आणि एवढं काल मला बडबडलीस वकील म्हणून. वकिलाची आई तू, इतकी वर्ष झाले पाहतेस, एवढी साधी सोपी गोष्ट तुला कळू नये आई? काय मी काय वकिलाची परीक्षा दिली का? आणि उत्साहाच्या भरात होत रे, आता उत्साह दाटून आला. वर्षा कुठे? दादा तयार आहे मी. ए वर्षा, ए बघ, अजिबात काळजी करायची नाही. आज मी येते कोर्टात. काय तू कशाला येतेस? दादा येतोय, आनंदी येते, तुझी काय गरज आहे कोर्टात यायची? ते आलेत ना, आता मला येऊ दे, मला पण बघू देत ना. तो कोण अतुल मोठा बोलतोय ना, आणि तो वकील, त्याचा युक्तिवाद मला ऐकू दे, कसा काय बोलतोय ते. आई, हे असं काय तू करणार असशील ना, अजिबात यायचं नाही. हे बघ, कोर्टात खूप सारे नियम असतात आणि ते खूप कडक नियम असतात. मग ते नियम त्यांना माहित नाही का? ते कसे बोलले अद्वा तद्वा? त्यांना नाही कळत नियम फक्त आपल्यासाठी आहे. तू आज नको येऊस, तुझं रूपच भयंकर आहे. ए बाबा, असं नको करू ना रे राघवा. मला यायचंय, मला कोर्टात यायचंय रे राजा. हे बघ, तुला दर तासाला चहा लागतो की नाही?
आता कोर्टाच्या आत कोण तुला चहा आणून देणार, ते पण दर तासाला? हा अख्खा दिवस काढायचा बिना चहाचा कसा जमणार आहे तुला, सांग बरं. नको चहा नको, एक दिवस चहा नाही प्यायला तर काय मरणार आहे का सुलक्षणा? नको मला चहा बाळा. हा मला मला येऊ दे रे, येऊ दे ना कोर्टामध्ये. आई तुझं काहीच काम नाहीये तिथे. अरे बाळा मला कोर्टात येऊ दे रे. ऐक, अरे देवा, गुडघे गुडघे माझे. कोणीतरी आहे का दरवाजा उघडणार? आहे का माझं कोणीतरी? उघड बाबा उघड. अरे बाबा, अरे अरे या 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 या. अगं वर्षा, आनंदी कुठे आहे? आनंदी नाहीये. अगं तिला वाण द्यायचं होतं, अजून आली नाही का ती वर? खालच्या घरी आहे. अच्छा, खालच्या घरी आहे का? बरं. मग तुला मी वाण देऊ शकते का? वहिनी, मला ना खरं काही सुचतच नाहीये काय करावं ते. का? आता वर्षाचं लग्न झालेलं असलं तरी डिवोर्स होतोय ना तिचा. बरं असू द्या, मी रमाच्या फोटो समोरच ठेवते वाण. आता या घरातली एकटी सवाष्ण तीच ना, आनंदी घरात राहतच नाही. आई छान दिसताय ना तुम्ही. काय झालंय आनंदी? कुठे काय झालंय आई, काहीच झालेलं नाहीये. मला आई म्हणतेस ना, मग मला काही कळणार नाही असं का वाटतं तुला? चल तू लवकर तयारी कर, आपण पूजा करून घेऊया. आई पूजा तर करायचीच आहे मला, पण बघा ना आमच्या दोघांच्या नात्याचं हसू होऊन बसलंय. मी पुन्हा पुन्हा ह्यांच्यात जीव गुंतवते आणि पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या. तरी तुझं राघववर खूप प्रेम आहे. हो, आणि तुला जर राघवसाठी पूजा करायची आहे ना, तर तू नक्की कर. कोण काय म्हणेल याचा अजिबात विचार करू नकोस. चल तू तयारी कर, आपण पूजा करून घेऊया. आई सोड रे, हळू आई, हळू आई, हळू हळू पायरी आहे, हळू आई. ठीक आहे. विराज इनामदार. अरे काकू, तुम्ही आज कोर्टात? बरं वाटलं तुम्हाला बघून. तसंही मी तुम्हाला भेटायला घरी येणारच होतो एकदा. काही गरज नाहीये, घरी बरी येण्याची काही गरज नाहीये. हा फुकटचा चांगुलपणा दाखवतोयस, खोटा आहे तो. माझ्या पोरीबद्दल वाईट साईट बोललास ना कोर्टामध्ये, काही वाटलं नाही तुला? हा हे अशी चॉकलेटची आमिष कोणाला दाखवतोस? तुला काय वाटलं आम्ही चॉकलेट खाल्ली नाही आयुष्यात? अरे आमचे शेजारी रोज दुबईला जातात येतात, हे मोठी मोठी चॉकलेट घेऊन येतात. कोणाला कौतुक सांगतोयस? हे घे तुझं चॉकलेट घे. हा काय करता, प्रेमाने दिलंय? प्रेम. ठीक आहे. निलेश, तो क्लायंट कुठे, कधी बोलावलं होतं त्याला? बघतो सर, प्लीज. आई 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 चल इकडे. असं करून कसं चालेल ग?
वर्षा शांत हो, शांत हो वर्षा. नंदू नंदू दादा माझ्यासाठी कोर्टात जात होता. त्याला जर माझी केस लढावी लागली नसती तर तर हे सगळं झालं नसतं. मी दोषी आहे या सगळ्याला. मी दोषी आहे. हे बघ वर्षा, असं हातपाय घालून कसं चालेल? धीरानं घे, धीरानं. काय धीरानं घेऊ? ते म्हटलं माझं तडक केलं नाही आहे. खोट आहे दादा. राघव, तुला तुझ्या आईला सांभाळायचंय. वर्षाला हे जे सगळं चाललंय ना, यातनं मोकळं करायचंय. तिचं आयुष्य सुरळीत व्हावं यासाठी प्रयत्न करायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदी बरोबर तुला अजून खूप वर्ष संसार करायचा आहे. तिने तुझ्यावरती जे प्रेम केलं ना, त्याला न्याय द्यायचा आहे. तिला प्रेम द्यायचंय. राघव, तू तिचा राग रुसवा सगळं बाजूला कर. तिला प्रेम दे. आपलं अख्खं कुटुंब तुझ्यावरती अवलंबून आहे. तू तुझं आयुष्य आनंदानं पूर्ण जगून येईस तवर. राघव, आपली ही भेट, तू तुझं आयुष्य सुखानं जगून माझ्याकडे परत येईस तवर मला पुरणार आहे. आता तू माझ्या बरोबर नाही यायचं पुढे. इथून परत जा. तुझं कुटुंब तुझी वाट पाहतंय. आनंदीसाठी परत जा. चिंगीसाठी परत जा. का बोलवले मला खाली? हा, वर यायचं ना ऑफिसला. वकील साहेब, मी बरं झालं वर नाही आला. होताच कुठे तू? तुला कोर्टात कधी बोलवलं होतं मी? हा, कोर्टाने फाईन मारलाय आपल्याला. हे कळत कसं नाही तुला? तुझं काही जात नाहीये. तुझ्याकडे माझी फी द्यायला पैसे नाहीयेत. हा, निदान मी सांगतो तेवढं तरी ऐकायचं ना. आज बरं झालं तो राघव आला नाही, तर त्यांनी सगळ्याचा निकाल लावला असता. मी लॉ कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखतोय त्याला. तुला वाटत असेल की केस आपण अगदी सहज जिंकणार. हा, पण तो ती कधी फिरवेल ना, तुला कळणार पण नाही. वकील साहेब, खरं तर मी घाबरायला पाहिजे. तुम्ही का घाबरताय मला कळत नाही. बघा, तुम्ही काही काळजी करू नका. हा, सगळं सोडून द्या. ही केस परत कोर्टात उभीच राहणार नाहीये. व्हॉट? काय बोलतोस तू? तो राघव मरणाच्या दारात आहे. दारात कसला टपकलाच म्हणून समजा. मग मला सांगा की मग आता ही केस लढणार कोण आणि बायकोला न्याय मिळवून कोण देणार? काय केलंस तू? लवकर बोलायचं. काय केलंय? शुद्धी आणि लवकर सांग. वकील आहे ना तुझा? हा, लवकर लवकर बोलायचं. काय केलंय? बोल बोल. मला काय माहित? मला एवढं कळलं तेवढं लगेच पडलं. मला सांगा म्हणून बोलवलं, सांगून टाकलं. मला काय माहित? मला काय वाटतं, आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. ओके साहेब, आपण ऑलमोस्ट जिंकलोच नाही. ही केस सेलिब्रेट करायला पाहिजे. अहो, राघवलायत का माझ्यावर?
बोलायचं नाही तुम्हाला माझ्याशी? असं नका करू. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. अहो, मी तुम्हाला शब्द देते, यापुढे मी तुम्हाला सोडून कुठेही कधीही जाणार नाही. मी आयुष्यभर तुमच्या सोबत राहीन. तुम्ही कसेही असाल ना, पण तुम्ही या जगात आहात हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझी जबाबदारी आहात तुम्ही. मी कधीच सोडून नाही जाणार तुम्हाला. कारण मला त्याला सेकंड क्लासला येलो बेल्ट पण आणून दाखवायचा आहे. अगं चिंगे, काय ना आपण एक काम करूया. हे बघ, आपण ना आज घरातच कराटे खेळूया. म्हणजे तू कराटे कशी खेळतेस ना ते मला दाखव. हा, म्हणजे अशी उभी राहा तू. आणि हे माझे हात आहेत ना ते विट्यातच समज, आणि या विटा फोड तू. काही पण आजोबा. अगं फोड ग तू. हा बघ, फोड बघ. हा ठीक आहे. 1 2 फुटल्या 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 विटा. लागलं ग विटा ना, खूप लागलं. लागलं 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 लागलं. फुटलं 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 फुटलं. अरे अरे दुखते रे, दुखते. हात जोडून कडक झाले का? रमा गेली. आनंदी बिचारी हिच्या आईच्या जागेवरती उभी राहिली. पण राघव यातून सावरलाच नाही तर माझ्या चिंगुडीचं कसं होणार? मिसेस कर्णिक, घ्या चहा घ्या. अहो मला नको चहा. घ्या हो, कालपासून तुम्ही इथेच आहात. 2 मिनिटही नजर हटत नाहीये तुमची पेशंटवरून. खरंच नको मला, असू द्या. घ्या हो मॅडम, मी समजू शकते. गेल्या काही तासात तुमची काय अवस्था झाली हे बघतोय आम्ही सगळे. प्या आणि सगळा प्या. बसा. नाही, इट्स ओके. नाही वहिनी, इट्स ओके, इट्स ओके. तुम्ही बसा ना. नाही मी ठीक आहे. मी फक्त राघवला बघायला आलो होतो. कोर्टात कळवलंय मी जे काही झालंय ते. पण वहिनी, कोणीतरी मला फोन केला असता तर फार बरं झालं असतं. नाही म्हणजे डोंट वरी, मी सगळं मॅनेज केलंय. आणि तुम्ही सगळ्यांनी काहीही काळजी करायची गरज नाही. आपल्याला पुढची डेट मिळेल. तुम्ही सगळेजण आता फक्त त्याच्या रिकव्हरीवर फोकस करा प्लीज. आय नो माझ्याविषयी तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील की कोर्टात हा माणूस आपल्या विरोधात उभा राहतो, इथे येऊन काळजी दाखवतो. ते कोर्ट आहे बहिणी, आणि आम्ही वकील होतो. सो आम्हाला तिथे पर्याय नसतो. पण कोर्टाच्या बाहेर आम्ही दोघंही चांगले मित्र होतो, त्यामुळे काळजी वाटते. पण इफ यू डोंट माइंड, आता तो कसा आहे म्हणजे
साहेब काही माहिती नाही. बोलू शकतो, मला बोलता येईल त्याच्याशी. अहो अहो ते वकील आलेत, विराज इनामदार. अहो आईने तुमच्यासाठी डबा मागवला, घ्या खाऊन घ्या. घ्या घ्या घ्या. अहो, माझ्यासाठी कशाला, मला नकोय. आईने खास तुमच्यासाठी करून पाठवलं. छान मस्त तुपातली खिचडी. तिने फक्त इतकंच सांगितलंय की डबा संपवायचा आणि आठवणीने घरी घेऊन यायचा. चला लवकर घ्या. का खरंच नको मला. तुम्हाला ऑकवर्ड होत असेल तर मी तिकडे. नाही नाही नाही, तसं काही नाही. बसा तुम्ही इथे. घ्या घ्या खाऊन. राघवसाठी तुम्हाला खंबीर व्हावं लागणार, तेव्हा खाऊन घ्या. घ्या. काय ना वहिनी, सगळ्या लोकांना फक्त जी व्यक्ती आजारी असते तिची काळजी असते, पण खरा त्रास त्या व्यक्तीला होत असतो जी त्या आजारी व्यक्तीच्या सर्वात जवळची असते. आणि त्या व्यक्तीला किती त्रास होतोय कोणालाच कळत नाही, कोणाचं त्या व्यक्तीकडे लक्षही नसतं. हे घ्या. घ्या. पहिली तुम्हाला कल्पना नाही तुम्ही किती स्ट्रॉंग आहात. मला खात्री आहे तुम्ही यातून पार पडणार आहात आणि राघवलाही बाहेर काढणार. सो बी स्ट्रॉंग. आणि हो, तो डबा खाऊन घ्या. मी आता पुढच्या वेळेला आलो की तो घेऊन जाईल. ओके, जरा घाईत आहे, निघतो. अच्छा, नंतर यात ठेवून द्या. हो येतो. सुलक्षणाताई, हो सुलक्षणाताई, घ्या थोडस खाऊन घ्या. घ्या घ्या. अहो घ्या ना. वर्षा, हे वर्षा. वर्ष घे ना, थोडस खाऊन घे. हा, थोडं, एक चमचा. सुलक्षणाताई, खाताय ना तुम्ही? चिंगी, चिंगी कुठे? चिंगी, चिंगी कुठे? सुलक्षणाताई ती जेवली आणि झोपली आहे. आता सगळं ठीक आहे. तुम्ही थोडस खाऊन घ्या. तुम्हाला सुद्धा आता धीट व्हावं लागणार आहे. कसलं धीट आणि कसलं काय? कणा मोडलाय माझा, गळून पडले मी. हो, कालपर्यंत माझा मुलगा म्हणत होता माझ्या बहिणीला मी न्याय मिळवून देईन, असं करीन तसं करीन. आज बघा काय झालं. हा, काय करायचं? 7 वर्षाची पोरगी आहे त्याची, एवढूशी. कुणाकडे बघायचं तिनं? हा, आभाळ कोसळलंय. हो, एकटी आनंदी कुठे कुठे पुरी पडणार सांगा मला? कसं खाऊ मी? मला नकोय, हे ठेवून द्या. माझं घास नाही उतरणार. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला जेव्हा भूक लागेल ना तेव्हा खा. या, चला आतमध्ये चला. आत कुठे जायचंय? तू थांब जरा. वर्षा, चल आतमध्ये चल. काय आलं काका? सुलक्षणाताई, चल आतमध्ये चला. या. ये. सुलक्षणाताई, या आतमध्ये. चल तय्या. चल. वर्षा, ये तिकडे उभे राहा. ये त्याच्यासमोर उभे राहा. या ताई, या उभे राहा. हात जोडा. हाच आपल्याला याच्यातून बाहेर पडण्याची ताकद देईल. याच्यामुळे सगळं चांगलंच होईल, जे आपल्याला आता दिसत नाहीये, पण जे होईल ते नक्कीच चांगलं होईल. बघाच तुम्ही.
माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे. डोळ्यांचं काय करायचं? चाललंय काय सगळं? दारू प्यायला म्हणून ठीक आहे, आज दिवसा ढवळ्या. ते कर्म का काय म्हणतात ते फिरून येतं रे, तसं तर काय होत नाही ना. बरोबर, ही सगळी कर्मच आहेत तुझी. अर्थात तुझ्या कर्मांची शिक्षा तुला न्यायालय देईलच, पण माझं सुद्धा एक न्यायालय आहे आणि तिथं शिक्षा मीच देते. राघवाला मी असं काही केलं म्हणून तर हे होत नसेल ना. काही होत नसतं तुला. असाच कर्मानं मरणार आहेस तू. की पाय म्हणजे अहो तू जिंकलास तर तुझ्या आवडीचं चायनीज, मी जिंकलो तर चिकन दम. हा चल चल चल, कमान 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 कमान, चल चल चल. येस, परफेक्ट. आता कमान. येस. वहिनी, चायनीजचं पार्सल मागवा. साहेब जिंकलेत. डॉक्टर, येस, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. ते मी आता गेल्या काही दिवसांपासून ह्यांच्या सोबत आहे. मी बघतेय तुम्ही नर्सेस ताई ह्यांची खूप काळजी घेतायत, त्यासाठी खरंच धन्यवाद. पण आम्ही असा विचार करत होतो की ह्यांना घरी घेऊन गेलं तर चालेल का? नाही म्हणजे तुमचं म्हणणंही पटतंय मला, यांची काळजी घ्यायला हवी, लवकरात लवकर हे बरे व्हायला हवे. पण घरी घेऊन गेलो तर ह्यांना जास्त बरं वाटेल. आमची लहान मुलगी पण आहे, वाट बघतीये त्यांची. त्यामुळे असं सगळेजण म्हणत होते की घरी घेऊन जाऊयात का त्यांना. मिसेस कर्णिक, पेशंटला आनंद होईल अशा गोष्टी आपण कराव्यात. तुमच्या ह्या मताशी मी सहमत आहे. आणि ते घरी गेल्यावरती आपल्या कुटुंबाबरोबर राहिल्यानंतर त्यांना नक्कीच छान वाटेल. पण त्यांची काळजी घेणं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. ते खूप उंचावरून खाली पडले, त्यांना खूप इंजुरीज झाल्या, डोक्याला थोडा मार लागलाय आणि मुख्य म्हणजे ते
ते कॉन्फिडन्स घालवून बसलेले आहे. त्यांच्या शारीरिक दुखापती भरून निघायला वेळ लागणार आहे. त्यामुळे त्यांची रिकव्हरी होईपर्यंत खूप काळजी घ्यावी लागणार आहे, जी की इथे घेतली जाईल. नाही, तुमचं म्हणणं अगदी पटतंय मला, पण कसं घरी घेऊन गेलो ना की त्यांना. मिसेस कर्णी, तुम्ही त्यांना घरी घेऊन गेल्यानंतर तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. दर 2 तासांनी बीपी मॉनिटर करायला लागेल, त्यांना चालवावं लागेल. फिजिओथेरपिस्ट जे सांगतील ते एक्सरसाइज त्यांच्याकडनं करून घ्यावे लागतील, आणि हे तुम्हाला करून घ्यावे लागतील किंवा एखादी नर्स ठेवावी लागेल. पण इथे त्यांना जर ठेवलं तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे करून घेऊ. हे सगळं करण्यामध्ये तुमचा अख्खा दिवस निघून जाईल. नाही, काही हरकत नाही. डॉक्टर, तुम्ही मला सांगा कशी काळजी घ्यायची आहे त्यांची. मी व्यवस्थित काळजी घेईन, पण तुम्ही खरंच त्यांना घरी सोडा. घरी गेल्यानंतर त्यांना लगेच बरं वाटेल. आम्ही सगळेजण असू ना त्यांच्या सोबत, तर घरी कसं बरं वाटतं घरी गेल्यावर आपापलं. मिसेस कर्णिक, दिस विल बी अगेन्स्ट मेडिकल ऍडवाइस. तुम्ही म्हणताय तर मी सोडीन, पण नंतर परत त्यांना घरी गेल्यावरती काही झालं आणि त्यांना तुम्ही इथे आणलं तर आमची जबाबदारी नाही. नाही, ती वेळच येणार नाही. तुम्ही मला सांगा काय करायचं, मी घेईन त्यांची काळजी. बरं, सांग. सर्वप्रथम एक्सरसाइज बद्दल समजून घे. सुलक्षणाताई, ही आनंदीची ओढणी. हो, द्या. आणि ना तिच्या बांगड्या आत राहिल्यात, मी घेऊन येते. हो, आणा. आई, आनंदीचे सगळे कपडे घेतलेत की नाही नीट बघायला हवं. बघ ना बाळा, काय आहे, उगाच वर खाली धावपळ नको ना व्हायला तिची. तुझ्या नजरेने बघ, तू करशील ते. तुला माहितीये तिचे कपडे. बरं, ठीक आहे, मी बघते एकदा नीट. हो. वर्षा, ह्या बांगड्या घे तिच्या. हा, द्या. नीट. हो. काकी, चिंगीचं कसं करायचं? अगं, ती आता इथे झोपलीये ना, इथेच राहू दे तिला. बर. काय ग बाई, कशी पोरगी बघेल बापाची अवस्था, कळत नाही हो पाटकर. सुलक्षणाताई, म्हणूनच म्हणतोय की अजून तिला काही दिवस इथंच राहू दे. राघव घरी आला हे तिला अजून सांगितलं नाहीये. काही दिवसात राघवला बरं वाटायला लागलं की आपण तिला सांगू. तोपर्यंत इथंच राहू दे. हरकत नाही, पण आमच्या चिंगीने काही त्रास नाही ना दिला तुम्हाला? नाही, तसा काही फार त्रास नाहीये. पण आई बापाची आठवण येणारच ना तिला. काय आहे, आता सुद्धा रडली आणि दमून झोपली. तग्या होता तोपर्यंत सगळं ठीक होतं, पण त्याला गावाला पाठवलं तेव्हापासून एकटीच पडली बिचारी. काय करू त्याला ठेवून? किती हाल झाले असते पोराचे, केवढी धावपळ झाली. तर तुमचं घर होतं म्हणून ठीक आहे, चिंगीची सोय झाली. तग्याचे हाल झाले असते म्हणून मग पाठवून दिलं गावाला त्याला. झालं तुझं, जाऊया आपण, आम्ही निघतो. चल बाळा. काकी, ते काही राहिलंय का? थांब, मी बघून येते. नाही काकी, म्हणजे मला म्हणायचं होतं की आनंदीचे सगळे कपडेच दिले असतेत ना तर बरं झालं असतं. कसं आहे ना, तिला वर खाली करायला नको ना उगीच. अरे, असं कसं म्हणतेस वर्षा? तिचं सगळं सामान कसं देणार? हे घर आहे तिचं. 4 दिवस ती वरती नवऱ्याकडे आली आहे, त्याची काळजी घेते, ठीक आहे ना. पण परत तिला यावंसं वाटलं तर तिचं सगळं सामान देऊन या घराचे मार्ग बंद नाही करणार आहे मी. म्हणजे मला कळलं नाही, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की सगळं झालं की आनंदी परत इथे येणार आहे अशी खात्री आहे तुम्हाला? तिनं यावं म्हणजे असं मी म्हणत नाहीये ना. आता राघवला तिची अधिक गरज आहे हो, पण तिला परत यावंसं वाटलं तर या घराचे मार्ग मी बंद नाही करणार. असं आहे तर आनंदीचं माहेर आहेच हे, माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. तिचं माहेर शाबूत राहू दे बाई, येऊ दे तिला माहेरी. चल ग बाई वर्षा, चल. येतो आम्ही. हाय, कसं आहेस? सावकाश. आय एम शुअर आता घरी आलायस आणि वहिनी काळजी घेतात म्हटल्यावर ठणठणीत बरं होशील, नाही का वहिनी? तुम्हाला भेटायला आले. त्यांना कळलं की तुम्ही काही खात पित नाही आहात, सूप पितात, म्हणून स्वतःच्या शेतातल्या भाज्या घेऊन आलेत. स्वतः सूप केलं आता आपल्या घरात त्यांनी. काय ना, तू काही खात नाहीस म्हटल्यावर ऍटलिस्ट म्हटलं सूप तर पिऊ शकशील. सो मी माझ्या हातनं थोडंसं सूप भरवतो, म्हणजे लवकर ठणठणीत बरा होऊन उभा राहशील आणि कोर्टात येऊन समोर उभा राहशील. तेव्हा आता माझ्या हाताने मी जरा
रमाताई यांच्याबद्दल जे काही सांगत होत्या तसं तर दिसत नाहीये. हा, कदाचित मागचं सगळं विसरले असतील ते आता. या वहिनी, मी मित्र म्हणून माझं कर्तव्य केलंय. सो आता तुम्ही भरवा, कारण तुम्ही भरवलेल्या सूपची टेस्ट कदाचित जास्त चांगली आहे. ऍटलिस्ट आयुष्यात राघवसाठी काहीतरी करता आलं मला. वहिनी, तुम्हाला खरं सांगतो, यांनी कॉलेजमध्ये असताना माझ्यासाठी काय काय केलं ना, मी खरंच सांगू शकत नाही. अहो, याच्या नोट्स वाचून मी कायम दुसरा आलोय, कारण हा नेहमी पहिला यायचा ना. त्यामुळे आयुष्यात आणि अभ्यासात नेहमी साहेब पहिले आणि मी दुसरा. पण खरं तर मित्रापेक्षा खूप जास्त करताय तुम्ही. आणि हो, एक सांगायचंच राहिलं, त्या दिवशी फोन केला तुम्हाला, तुमचा फोन नाही लागला. अहो, हॉस्पिटलचं बिल कशाला भरलं तुम्ही? हो नाही, त्या दिवशी आपण भेटलो ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुम्ही खूप गोंधळलेला वाटताय. सो मी विचार केला की भरून टाकावं. आणि पैशाचं काय होत, तो काय पुढे मागे परत घेता येतील, हा देईल ना मला परत. आणि खरं सांगू का, कॉलेजमध्ये असताना आम्ही कधीही पैशाचा विचार केला नाही. आणि मित्रासाठी पैसे खर्च करायला मला काहीही वाटत नाही. काय काय झालं? थोडस अहो, हे नंतर घेणार. मला असं वाटतंय तुम्ही थांबा बाहेर, मी बोलते ह्यांच्याशी. हो, नो प्रॉब्लेम, मी आहे बाहेर. हो. काय झालं? काही त्रास होतोय का तुम्हाला? हे 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 नाही प्यायचंय आता तुम्हाला? दुसरं काही आणू का? मग काय होतंय सांगा ना मला. गेले ते. काय झालं? का चिडलात तुम्ही मगाशी? नाही म्हणजे आधी तर व्यवस्थित बोलत होता तुम्ही त्यांच्याशी, मग असं अचानक काय झालं बरं चिडायला? मला सांगा ना काय झालंय. झोप नकोय का तुम्हाला? भूक लागली, दुसरं काही आणू तुमच्यासाठी? हा, काय झालंय बोला बरं तुम्ही माझ्याशी. काही पैसे नकोयत, नकोयत त्याचे पैसे. तो आधी सुद्धा माझ्या मित्रांसमोर माझ्या गरिबीची खिल्ली उडवत आलेला आहे. त्याला मजा येते. आता सुद्धा त्याने बोलून दाखवलं, जोपर्यंत त्याचे पैसे देत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. आनंदी, हे बघा, हे सगळं माहिती नव्हतं मला. आणि खरं सांगताय तुम्ही, ह्यांना बोलून दाखवायचं होतं तर ह्यांनी कशाला आपल्याला पैसे दिले? कशाला ते हॉस्पिटलचं बिल भरलं? आणि मी पैसे देणारच होते त्यांचे. मला हे सगळं माहिती नव्हतं तुम्हाला ह्या गोष्टीचा एवढा त्रास होणार म्हणून. मी लवकरात लवकर त्यांचे पैसे देऊन टाकते, तुम्ही काळजी नका करू. तुम्ही शांत व्हा बरं, त्रास नका करून घेऊ. शांत व्हा. बसा. नमस्कार, मी राघव कर्णिकांची बायको. हो का? सर नाही आले? अहो, त्यांचा अपघात झाला होता 3-4 दिवसांपूर्वी. आता कसे आहेत? आता घरी आणलंय त्यांना. बरं बोला, काय करायचंय? हा, हे तुमच्या बँकेत आमची एक FD आहे ना, ती मोडायची होती. जरा पैशांची गरज होती, तर FD मोडून पैसे मिळतील ना? मी हे बघा, हे सगळे पेपर्स आणले. ओके. त्यांच्या अकाउंटवर नॉमिनी तुम्ही आहात का? काही कल्पना नाही मला. ठीक आहे, बघतो. हो, नॉमिनी तर त्यांची मुलगी आहे, रेवा राघव कर्णिक. त्यांच्या मुलीची सही लागेल. अहो, सही कशी करणार? ती लहान आहे सर. ती अहो, मग तुमच्या मिस्टरांची सही लागेल ना? नाही, ते नाही येऊ शकणार आता इथे.
मी समजू शकतो, पण मी तुम्हाला पैसे कसे देणार? बाय माझे अहो बायको मी त्यांची. अहो तुम्ही त्यांच्या बायको आहात की नाही हा प्रश्नच नाहीये, पण त्यांच्या सहीशिवाय मी पैसे कसे देणार? आता कर. येते येते आली ग आली. सही बरोबर नाहीये. हा फॉर्म नाही चालणार बँकेत. ठीक आहे, काही हरकत नाही. तू दुसरा फॉर्म आणला असशील ना? नाही ना, विसरले मी. मग आणले सही? सही आणली. सही बघा तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं ना आता अपघात झालाय त्यांचा. अहो नीट पाणी पिता येत नाहीये त्यांना. सही कशी करणार ते बघा. सही कशी झाली आणि त्यात तुम्ही एकच फॉर्म दिला. 3-4 फॉर्म तरी द्यायचे ना, म्हणजे सही चुकली तर मला दुसरा फॉर्म. बरं थांबा. मी सगळं समजू शकतो, पण बँकेच्या प्रोसिजर्स आहेत त्या आम्हाला पूर्ण करायलाच हव्यात. आणि मॅडम, जर का सही मॅच होणार नाही असं वाटत असेल तर बाजूला अंगठ्याचा ठसा घ्या, म्हणजे किमान तो ठसा तरी मॅच करता येईल. आणि बाकीच्या पुढच्या प्रोसेस मी करून ठेवतो. हा माफ करा, मी जरा जास्त बोलले ना सगळं. अगदीच मी समजू शकतो. तुम्ही सही आणि ठसा घेऊन या. आलेच. मुलांनो, मला तुमच्या लहानपणीची आठवण येते. अशीच दोन्ही भावंड अभ्यास करायची ग बाई, आणि मी फळं खायची, अभ्यास घ्यायचे ग. काय? हा ये, हे बघ बस. ये मा. फॉर्म आणलेत. हा आधी तुम्ही सही करा आणि मग मी फॉर्म भरते. आणि काळजी करू नका, भरपूर आणलेत मी फॉर्म. घ्या. आनंदी, आता जमेल त्याला सही करायला. आली बघ, आली त्याला सही. आता अंगठ्याचा ठसा पण द्या. हा पण सांगितलंय. हा सावकर. आता होईल का? मी तुम्हाला सांगितलं होतं ना आपण लवकरात लवकर त्या विराज इनामदाराचे पैसे परत करू म्हणून. आनंदी, अगो हे बघ 4:30 झालेत. 5ला बंद होते ना बँक. तुला लगेच निघायला हवं. की पाय माझे. अहो आलेच. सावकाश सावकाश सावकाश. त्या पोरीचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे रे राघवा. सर हे बघा, सही घेतलीये, अंगठ्याचा ठसा पण आहे आणि ते FD चे सगळे पेपर्स पण आहेत. बघून घ्या. बोला मॅडम, कितीचा चेक बनवून देऊ? 2 लाखांचा. हा. बाबा, माझ्यातलं घेणार आहे थोडं. थांबा. घ्या आता. उगाच 2 बनवली ना. एकच पुरलं असतं या दोघांना. दोघांनी संपवायचं. मी मोठ्या कष्टाने बनवलंय.
बाबा, मी तुला ना खूप मिस केलं. माझ्या स्कूल फ्रेंड्सला पण वेकेशन मध्ये मिस नाही केलं ना, तेवढं तुला केलंय. फ्रेंड्स खूप आहेत, पण तू माझा बाबा आहे, बेस्ट फ्रेंड बाबा. बाबा, तुला माहितीये, जर या वर्षी बेस्ट फ्रेंडचा एसे आला ना, तर मी तुझ्यावरच लिहिणार आहे. बाकीचे फ्रेंड्स ना मला खूप चिडवतात, पण तू नाही चिडवत, कारण तू माझा बेस्ट फ्रेंड बाबा आहेस. तू पहिले